1986 ते वर्ष गडचिरोलीच्या किस्सापूर गावची विशीतली सर्वसामान्य तरुणी. नाव होतं विमला उर्फ तारक्का. कोवळ्या वयाच्या विमलाला प्रेम आणि आक्रमकता दोन्हींचं मुख्य आकर्षण. याच आकर्षणामुळे ती भूपती या तरुण माओवाद्याच्या प्रेमात ओढली गेली आणि गडचिरोलीच्या दंडकारण्यात दोघांचं प्रेम फुललं. तारक्काचा प्रवास थक्क करणारा आहे. खतरनाक नक्षलवादी महिला म्हणून ओळख असलेल्या तारक्कावर 60 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असून 5 गुन्हे पोलिसांसोबतच्या एन्काउंटरचे आहेत. पण गेली 4 दशकं ज्याच्या सोबत नक्षली कारवाया केल्या त्या आपल्या प्रियकराला न सांगताच तारक्काने आत्मसमर्पण केलं. तारक्काला माओवाद्यांचं पडद्यामागचं सत्य कळून चुकलं होतं आणि म्हणून मुख्य प्रवाहात येण्यासाठी तारक्का पोलिसांना शरण गेली. साधारण 3 महिन्यांपूर्वी तारक्का सरेंडर झाली, पण आपल्या पतीनं ही माओवाद सोडावा अशी आर्त हाक तारक्काची होती. शेवटी भूपतीलाही आपल्या चुकांची जाण झाली आणि आपल्या 60 माओवादी सहकाऱ्यांसह त्यानेही सरकारसमोर आत्मसमर्पण केलं. म्हणून शेवटी इथं एवढंच म्हणावं लागेल, प्रेम जिंकलं आणि माओवाद हरला.